3 वाजेपर्यंत वाचलं। खूप दडपण आलं होतं की सकाळी पूर्ण अध्याय होईल की नाही होईल, 10च्या आरतीच्या आत, शक्यतो म्हणजे 8च्या आरतीच्या आतच व्हायला हवं होतं। पण फर्स्ट टाइम मी वाचत होते आणि खूप सारं म्हणजे दडपण आल्यासारखं झालं होतं। तरी जेवढं होईल तेवढं फास्ट आणि जास्तीत जास्त वाचण्याचा प्रयत्न केला। आणि हे सकाळी युद्र याग झाल्यानंतर मग शंकरांच्या पिंडीवर शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव जयादवी गगनचर प्रवाह पावितस्तरे गलेवलम्ब्य लम्बिताम्बुजं कृतं कपालिका नमट्टमट्टमन्निनादमट्टमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर शंकर नमामि शंकर। आणि दहीभाताचं लेपन झाल्यानंतर मग पिंड अशा प्रकारे एकदम सुंदर अशी दिसत होती आणि सुनी वाटत होती ना। त्रिपुंड लावलं नाहीतर कशी पिंड छान दिसणार, त्यामुळं मग इथे त्रिपुंड लावण्याचा प्रयत्न करत होते शेखर काकू काळीने, पण नाही झालं। मग बोराडे काकूंनी इथे हातांच्या बोटांनी त्रिपुंड लावण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला। प्लॅन सुंदर असं त्रिपुंड लागण्यात आलं आणि जे वरती काडीने काढलं होतं थोडंसं ते पण एकदम छान सुंदर असं दिसत होतं। त्रिपुंड लावल्यानंतर खूप सारी सुंदर अशी आमची पिंड अशी दिसत होती। त्रिपुंड काढून झाल्यानंतर मग धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवण्यात आला शंकरांना आणि बेलाचं पान वगैरे मंत्र वगैरे म्हणून असं वाहण्यात आलं, अर्पण करण्यात आलं। आणि यानंतर मग शंकरांची 108 नावं घेत एक बिल्वपत्र असं अर्पण करायचंय। हे झाल्यानंतर शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। आणि हा इथे नैवेद्य दाखवण्यात येत आहे। पहिले आपल्या मधल्या 2 बोटांनी असा मधल्या 2 बोटांनी असा भरीव चौकोन करायचा आणि त्यावर आपला नैवेद्य जो काही असेल तो ठेवायचा। आणि शंकरांना नैवेद्य दाखवताना शक्यतो बेलाच्या पानानेच नैवेद्य दाखवावा, पण इथे बेलाचं पान अवेलेबल नव्हतं आमच्याकडे, त्यामुळे आम्ही फुलांनीच दाखवला। पहिल्यांदा पाणी घेऊन आपला गायत्री मंत्र तो बोलायचा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, आणि 3 वेळा पाणी फिरवायचं आणि मग ओम प्राणाय सोम अपनाय सोम व्यानाय सोम उदनाय सोम समनाय सोम ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा असं करून फूल किंवा बेलाचं पान वगैरे जे असेल ते तिथे अर्पण करायचंय। त्यानंतर 2 वेळा तांबणामध्ये पाणी सोडायचंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा गायत्री मंत्र म्हणायचा आणि परत एकदा ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, नंतर परत ओम प्राणाय सोम अपनाय सोम व्यानाय सोम उदनाय सोम समनाय सोम ब्रह्मणे अमृतत्वायाम स्वाहा असं म्हणून पुन्हा जे नवीन बेलाचं पान किंवा फूल काही जे घेतलं असेल ते परत अर्पण करायचंय शंकरांना। त्यानंतर प्रदक्षिणा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग छान असं सगळं पूजा वगैरे करून झाली आणि यानंतर मग आता शंकर भगवानांची 108 नावं जी आहेत घेऊन त्यांना एक बेलाचं पान वाहण्यात येत आहे।
आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक